सर्वेभ्य नमो नमः। मम नाम शिंदे अमोलः अस्ति। लातूरनगरे शारदा संस्कृत क्लासेस् इति नाम्ना विशेषवर्गं चालयामि। ये छात्राः संस्कृतभाषां पठन्ति तेषां कृते अहं वक्तुमिच्छामि, संस्कृतभाषायां कोऽपि छात्रः 100% गुणाः स्वीकर्तुं शक्नोति इति मम अनुभवः वर्तते। चिंता मास्तु। तर एकंदरीत संस्कृत हा विषय खूप सोप्या पद्धतीचा विषय आहे। शाळेच्या माध्यमाने आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं, घरी व्यवस्थित अभ्यास स्वतः केला, तर निश्चितपणे कोणताही विद्यार्थी अगदी सहजरित्या आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीचा घटक चाचणीचा एक जुना पेपर आपण पाहणार आहोत, 20 मार्काचा। तर त्या पेपरमध्ये निश्चितपणे पॅटर्न हा असा असणारच आहे। यातील अनेक प्रश्न येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर एक प्रश्नपत्रिकेचं पॅटर्न आणि लिखाणाची पद्धत, एक आदर्श उत्तरपत्रिका कशा पद्धतीची असावी याचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ शिक्षण मंडळ लातूर प्रथम घटक चाचणी साधारणतः 2023-24 हा पेपर आहे। 20 गुणाचा पेपर असतो। वेळ आपल्याला 1 तासाचा आहे। वर्ग 9वी। प्रश्न पहिला असणार आहे, चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत 3 पैकी 2। सुंदरपैकी आपल्या 9वीच्या पुस्तकामध्ये जे काही चित्रपद कोश आलेला आहे त्यातील प्रत्येक चित्र लक्षात ठेवून त्याला मराठीमध्ये काय म्हणतात आणि संस्कृतमध्ये काय म्हणतात याचा अभ्यास आपल्याला असणं आवश्यक आहे। 2 मार्काचा भाग आहे। या पेपरच्या माध्यमानं अतिशय महत्त्वपूर्ण असे नियम आपल्याला सांगणार आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये विद्यार्थी अगदी आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो आणि मिळावेत आणि मिळालेच पाहिजेत। त्या दृष्टिकोनातून आपलं कर्तव्य आपण पार पाडणं आवश्यक आहे। तर भारवाहः उपधानम शृणोति। संस्कृतचा नियम असा आहे लिखाणाचा की शब्द संपलं, वाक्य संपल्यानंतर उभीदंडी म्हणजेच पूर्णविराम देणं आवश्यक आहे। अगदी व्यवस्थित उत्तरपत्रिकेत एकाखाली एक लिहायचं आहे। एक आदर्श उत्तरपत्रिका कशी असते त्याचा नमुना पण आपल्याला थोड्या वेळानं याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। संख्या शुद्ध मराठी अंकात संख्या लिहिणं अपेक्षित आहे। अंकात संख्या लिहिल्यानंतर पूर्णविराम देण्याची आवश्यकता नाही आणि अक्षरात लिहिल्यानंतर मात्र आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे। साधारणतः 9वीच्या विद्यार्थ्याला 1 ते 100 पर्यंत संख्या माहिती असणं आवश्यक आहे। स्तंभमेलनम कुरुत। अ गट जशास तसा आपल्याला लिहायचं आहे। बाण दाखवून ब गटातील योग्य तो पर्याय लिहायचा आहे। ॲक्च्युली इथं इंग्रजी अंकांचा वापर केला आहे, पण मराठी अंकांचा वापर असणं आवश्यक आहे। 1 ते 12 पर्यंत आपल्याला समय माहिती असायला पाहिजे। एकवादनम, द्विवादनम, त्रिवादनम, चतुर्वादनम वगैरे वगैरे। 1 ते 2 15 मिनिटाच्या फरकानं एकवादनम, सपाद एकवादनम, सार्ध एकवादनम, पादोन द्विवादनम, द्विवादनम। त्याचबरोबर 1 ते 2 5-5 मिनिटाच्या फरकानं सुद्धा आपल्याला फरक माहिती असणं आवश्यक आहे। त्यानंतर हा एवढा भाग आपल्याला पहिल्या पेजवर लिहायचा आहे। प्रश्न क्रमांक 2 हा नवीन पेजवर चालू करायचा आहे। साधारणतः 6 गुणाला हा उतारा दिला जातो। सुंदरपैकी मन लावून व्यवस्थित उतारा वाचायचा, त्याचा अर्थ समजून घ्यायचा मनातल्या मनात। आपण शाळेच्या माध्यमानं, घरी स्वयंअध्ययनानं आणि किंवा ट्युशनच्या माध्यमानं आपण हा शिकलेला भागच असणार आहे। योग्य कारण निवडून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचं आहे। वाक्य पुन्हा लिहा, वाक्यम पुनर्लिखत असं म्हटलेलं आहे।
डायरेक्ट उत्तर लिहिलं तर तिथं अर्धाच मार्क मिळेल बरं का, लक्षात असू द्या. कौत्सः चिंताकुलः जातः. कौत्स चिंतातूर झाला कारण योग्य पर्याय निवडून लिहायचं आहे आणि अंडरलाईन करायचं आहे त्याला. पूर्ण वाक्यामध्ये लिहित असताना त्या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द जो आलेला आहे त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. कौत्साने किती विद्या ग्रहण केल्या होत्या? तर जवळपास 14 विद्या अधीताः हे उत्तर अपेक्षित आहे. हा उतारा कोणत्या पाठातून घेण्यात आलेला आहे? डबल इनोटेड कॉमामध्ये पाठांचे नावं आपल्याला माहिती पाहिजेत, ते लिखाण करणं आवश्यक आहे. त्वांतव्ये, ॲक्च्युली इथं त्वांतव्ये चित्वा लिखत म्हटले, छान झालं. पूर्वकाल वाचक धातुसाधित अव्ययम चित्वा लिखत म्हणल्याच्या नंतर अव्ययम म्हटलं की एकच लिहायचं, अव्यय म्हटलं की 2 लिहायचं आणि अव्ययानी म्हटलं की अनेक लिहायचं, 3 किंवा 3पेक्षा जास्त. मग पूर्वकाल वाचकामध्ये त्वांत आणि लेबंत यांचा समावेश होतो आणि हेत्वर्थकामध्ये तुमंतचा समावेश होतो. या ठिकाणी आपण एषः गद्यांशः कस्मात पाठात उद्धृत, हा उतारा कोणत्या पाठातून घेण्यात आलेला आहे? निश्चित हा एक प्रश्न असणारच आहे आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये. गद्यांशात द्वे त्वांत अव्ययम छित्वा लिखत म्हटल्यानंतर श्रुत्वा लिहिलेला आहे इथं. वाक्यम पुनर्लिखित वा सत्यम वा असत्यम लिखत, हा सुद्धा भाग आपल्याला वाक्य लिहायचं आहे. कौत्सः धनलोभी आसीत, कौत्स पैशाचा लोभी होता, तर हे वाक्य असत्यम आहे. तर परीक्षेत आपल्याला हे वाक्य लिहायचे आणि खालच्या बाजूला बाण दाखवून असत्यम लिहायचं आहे. कह कम वदती, कोण कोणास म्हटलं, ज्यानं म्हटला त्याची प्रथमा आणि ज्याला म्हटला त्याची द्वितीय विभक्ती. त्यासाठी आपल्याला नामरूप सर्वनामरूप पाठांतर असणं आवश्यक आहे. आपण जरी 9वीचे विद्यार्थी असलो तरीसुद्धा आपल्याला देवनमाला कविमती वारी नदी ही नामरूप 8वीची पाठ पाहिजेत. अस्मद युष्मत तद यद किम एतद ही सर्वनामरूपसुद्धा पाठांतर असणं आवश्यक आहेत. आणि त्यानंतर पुन्हा भानू धेनू मधू वधू पितृ मातृ ही नामरूप 9वीची पाठ असणं आवश्यक आहेत. त्यानंतर भवत सर्वनाम इदम सर्वनाम सुद्धा ही सर्वनामरूप पाठ पाहिजेत. त्वया मम सकाशात 14 विद्या अधीताः, तू माझ्याकडून 14 प्रकारच्या विद्या शिकला आहेस. गुरुजीने म्हटलेलं आहे कौत्साला, वरतंतुः कौत्सं वदति. उत्तर पदम लिखत, शेवटचं, कारण कुठलाही शब्द असला की त्याचे 2 पद असतात, एक पूर्वपद आणि दुसरं उत्तरपद. या ठिकाणी प्रीतः अधिक अस्मी, ॲक्च्युली इकडं अस्मीच्या नंतर इज इक्वल टू करून प्रीतोस्मी असा शब्द असणं अपेक्षित होतं, काही हरकत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पुढच्या पेजवर आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी श्लोक वाचायचा, अर्थ समजून घ्यायचा. श्रोतुम कर्णो वक्तुमास्यम सुहास्यम घ्रातुम घ्राणम पादयुग्मं विहर्तुम द्रष्टुम नेत्रे हस्तयुग्मं च दातुम ध्यातुम चित्तम येन सृष्टं सपातु. ज्याने ऐकण्यासाठी 2 कान, बोलण्यासाठी हसमुख चेहरा, सुगंध घेण्यासाठी किंवा वास घेण्यासाठी नाक, फिरण्यासाठी 2 पाय, पाहण्यासाठी 2 डोळे आणि दानधर्म करण्यासाठी 2 हात, तसेच ध्यानधारणा करण्यासाठी मन निर्माण केले आहे, तो ईश्वर आमचे रक्षण करो, आमचे कल्याण करो, असा अर्थ झाला. सुखार्थीचे त्यजेत विद्यां विद्यार्थीचे त्यजेत सुखम सुखार्थीनः कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम. वा, अतिशय सुंदर असा श्लोक या ठिकाणी सांगितलेला आहे. सुखार्थी, सुखाची इच्छा ठेवणारा असेल तर त्याला विद्या कुठून मिळणार? विद्यार्थी चेत, आणि जो विद्या प्राप्त करू इच्छिणारा आहे, ज्ञान प्राप्त करू इच्छिणारा आहे, त्याने सुख सोडून द्यावे. सुखार्थीनः कुतो विद्या, सुखाची इच्छा ठेवणाऱ्याला विद्या कुठून मिळणार, आणि कुतः विद्यार्थीनः सुखम, आणि विद्यार्थ्याला सुख कुठून मिळणार. कारण ज्याला सुख पाहिजे त्याला ज्ञान मिळणार नाही, कारण ज्ञान मिळवायचं म्हणलं तर कष्ट घ्यावे लागतात, शाळा, ट्युशन, होमवर्क वगैरे वगैरे या माध्यमाने. ठीक आहे. त्यानंतर हास्यम कीदृशम, चेहरा कशा प्रकारचा. सुहास्य, दिलेल्या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द शेवटी आला तर उत्तर लिहायचं, नीती लिहायचं.
आता प्रश्नामध्ये आस्यमच्या येवर अनुस्वार दिला आहे, कारण पुढं कीदृशमचं क हे व्यंजन आहे. व्यंजनांच्या अगोदर कधीही अनुस्वार लिहायचा. पण उत्तरामध्ये सुहास्यम हा शब्द लिहिला आहे का, तर म हलंत लिहिलं का, कारण पुढं इति हा स्वर आहे म्हणून. आणि प्रश्नार्थक शब्दामध्ये प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द शेवटी आला तर उत्तर लिहायचं आणि इति लिहायचं. समानार्थक शब्दम लिखत मनः चित्तम ज्ञानम विद्या. उभीदंडी डॅश कॉमा गुणिले इज इक्वल टू अशा कुठल्याही चिन्हांच्या अगोदर अनुस्वार नसतो, हलंत म असतो. जाल रेखाचित्रम पूरयत, अतिशय सुंदर असा हा भाग आहे. सुखार्थी आणि विद्यार्थी. सुखार्थी सुखमिच्छती विद्याम न लभते. सुख इच्छितो त्याला विद्या भेटत नाही. विद्यार्थी विद्याम इच्छती ज्ञान इच्छितो, ज्ञान प्राप्त करू इच्छितो, सुखम न लभते त्याला सुख मिळत नाही. त्यानंतर श्लोकपूर्ती प्रश्न क्रमांक 4 नवीन पेजवर लिहायचा आहे. 2 ओळीचा श्लोक 2 ओळीमध्ये, 4 ओळीचा श्लोक 4 ओळीमध्ये लिहायचा आहे. पहिली ओळ संपल्यानंतर, म्हणजे तो श्लोक 2 ओळीचा असेल तर पहिली ओळ संपल्यानंतर पूर्णविराम उभीदंडी, दुसरी ओळ संपल्यानंतर 2 उभीदंडी देणं गरजेचं आहे. अंडरलाईन करण्याची आवश्यकता नाही. आणि याच ठिकाणी जर 4 ओळीचा श्लोक असता तर दुसरी ओळ संपल्यानंतर 1 उभीदंडी आणि चौथी ओळ संपल्यानंतर 2 उभीदंडी म्हणजेच पूर्णविराम देणं आवश्यक आहे. उच्चारणाला खूप महत्त्व आहे. जसा आपण उच्चार करू तशा पद्धतीचं आपल्याला लिखाण करण्याची सवय झालेली असते, म्हणून उच्चारण व्यवस्थित असायला पाहिजे. अद्यापर्यंत आमच्या क्लासेसच्या माध्यमानं अशा प्रकारचे घटक चाचणीचे जवळपास 6 पेपर झालेले आहेत. त्याचबरोबर ट्युशन क्लासेसमध्ये जी क्लासेसची साप्ताहिक परीक्षा होते दर शुक्रवारी, त्या माध्यमानं जवळपास 7 पेपर 7 परीक्षा झालेल्या आहेत. ठीक आहे, कमी मार्क्स मिळत असतील, छोट्या छोट्या चुका दाखवून देतो आणि त्या चुका दुरुस्त करून सांगितल्यानंतर परत त्या दुरुस्त करून विद्यार्थी त्याच पेपरच्या पाठीमागच्या बाजूला लिहितात, कारण तसाच पेपर पाठीमागे एक छापलेला असतो. आणि येन केन माध्यमाने तोंडी लेखी अशी सुंदर अशी तयारी विद्यार्थ्यांची होणं अत्यंत आवश्यक आहे आणि आम्ही ते करून घेत असतो. या ठिकाणी श्लोक पाहूया आपण कसा उच्चारण करायचा. गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सतां केतकी गंधमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदाः. अक्रोधेन जयेत् क्रोधम् असाधुं साधुना जयेत् जयेत् कदर्यं दानेन जयेत् सत्येन चानृतम. आता या ठिकाणी 2 पैकी 1 लिहा म्हटलेलं आहे. आपण दोन्हीही लिहून टाकायचे आहेत, कारण ऑप्शन काही ठेवायचं नाही, सगळं लिखाण करायचं व्यवस्थित सुंदर. पेपर चेक करणाऱ्याला खूप म्हणजे प्रभाव पडला पाहिजे त्या व्यक्तीवर तुमचा. अरे वा, काय विद्यार्थी आहे. एक आदर्श अशा जागरूक अशा पालकाचा हा मुलगा असेल किंवा मुलगी असेल असे त्यांनी तुमची प्रशंसा केली पाहिजे. इतर वर्गामध्ये तुमचं नाव सांगितलं पाहिजे त्या शिक्षकाने. एवढे 70-80 पेपर तपासले आम्ही एकेका वर्गाचे, पण अतिशय सुंदर असा एकच पेपर होता आणि ते नाव तुमचं असायला पाहिजे. त्यानंतर सूचनानुसारम कृतीही करू. साधारणतः एकच रुनिंग पेपर म्हणल्यावर 4 पेजेस असतात, तर हा 5वा प्रश्न आपण त्याच पेजेसवर लिहा. काही गरज नाही दुसरं पेज रुनिंग पुरवणी घेण्याची, कारण तुम्ही जास्त जागा सोडून लिहिलात म्हणून खूप छान वाटेल असंही काही नाही. कारण जेवढं तुम्ही व्यवस्थित योग्य उत्तरं लिहाल तेवढं इम्प्रेशन शिक्षकावर पडत असतं. देवदत्त नाम धनिकः तत्र वसती स्म. देवदत्त नावाचा श्रीमंत माणूस तेथे राहत होता. स्म काढायचे. खादती स्म अखादत, वदती स्म अवदत, वसती स्म अवसत. पूर्ण उत्तर लिहायचे बरं. इथं शॉर्टकट दिले मी. देवदत्त नाम धनिकः तत्र अवसत. वसती स्म म्हणजे राहत होता, अवसत म्हणजे सुद्धा राहत होता. लंग लकारात बदलायचे. लट लंग लोट विधिलिंग हे 4 प्रकार आहेत लकाराचे. लट म्हणजे वर्तमान काळ, लंग म्हणजे भूतकाळ, लोट म्हणजे आज्ञार्थ, विधिलिंग म्हणजे विद्यार्थ. अहम न आगच्छामी, मी येणार नाही. लंग लकारामध्ये आगच्छामी, अहमचा नंबर 7वा आहे म्हणण्यापेक्षा अस्मत् सर्वनामाचं प्रथम पुरुष एकवचन आहे ते. अहम अस्मत् सर्वनामाचं प्रथमा विभक्तीचं एकवचन आहे अहम. मग त्या ठिकाणी अस्मद हे सर्वनाम उत्तम पुरुषी आहे, जो स्वतः बोलतो ना त्याच्याबद्दल, म्हणून उत्तम पुरुषी एकवचनी त ताम अन
विसर्ग तमत अम व म म्हणून अम हा प्रत्यय या ठिकाणी वापरलेला आहे. बहुवचनात बदलायचं आहे. बुभुक्षिता अस्मी, अस्मी स्वह स्मः म्हणून स्मः आलेला आहे. बुभुक्षिता माला माले माला हा म्हणून तिथं बुभुक्षिता हा असं आलेला आहे. निश्चितपणे हा आपल्याला आता जो पेपर समजून सांगितलेला आहे तो आवडलेला असेल असं गृहीत धरतोय. आणि जर आवडलेला असेल तर आपण इतरांना आवर्जून कल्पना द्यायची आहे. आणि तुम्हालाही ट्युशन क्लासेसची गरज असेल तर आपल्या घराच्या आसपास असतील तर तिथं लावा, किंवा आमच्याकडे लावायचं असेल तर आमच्याकडे लावू शकता. आणि त्यातल्या त्यात जर आपणाला काही डाऊट्स असतील, अडीअडचणी विचाराव्याशा वाटत असतील ट्युशन न लावतासुद्धा, तर बिनधास्त हक्कानं आपण आम्हाला फोन करायचा आहे. आणि कुठल्याही प्रश्नाची उत्तरं आम्ही तुम्हाला अगदी फोनवरसुद्धा सहजरित्या सांगू शकतो. आपल्याकडे ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा पद्धतीची व्यवस्था आहे. निश्चितपणे आमचं टार्गेट आहे की आपल्या संपर्कातला प्रत्येक विद्यार्थी हा आउट ऑफ मार्क्स मिळवला पाहिजे. सलग 3 वर्ष असूनसुद्धा त्या विद्यार्थ्याला जर बोर्डाच्या एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स नाही मिळाले तर त्या विद्यार्थ्याला 97 गुणापेक्षा प्रत्येक एका कमी गुणाला म्हणजे 97, ठीक आहे, त्या 97 गुण भेटले 100पैकी तर त्याला 1000 रुपये परत, 96 भेटले तर 2000 परत, अशी सिस्टीम आहे आमच्याकडे. पण तेवढी काळजीपूर्वक आम्ही तयारी करून घेतो, त्याच्यामुळे ते पैसे देण्याची गरज भासत नाही. त्याचबरोबर बरेचसे विद्यार्थी हे हुशार असतात, पण आर्थिक परिस्थिती बिकट असते. आम्हीही त्याच परिस्थितीतून शिकत इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत. प्रामाणिक कष्ट करत आहोत, प्रामाणिकपणे कार्य करत आहोत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी जर 10वीची फीस 10,000 असेल तर आम्ही फक्त 3,000 4,000 अशी फीस आम्ही घेऊ शकतो. फक्त त्या विद्यार्थ्यांनी 20 गुणाचा आमच्या ट्युशनचा व्याकरणावर आधारित 8वी 9वीच्या बेसवरचा पेपर द्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये 20पैकी 20 गुण मिळाले तर साधारणतः फक्त त्या विद्यार्थ्याला 3,000 ते 4,000 रुपये फीस वार्षिक असेल. 19 भेटले तर 5,000 फीस असेल. अशा पद्धतीनं आहे. तसं वार्षिक फीस आमची 10,000 रुपये असते. 10वीची, 9वीची 9,000 आणि 8वीची 8,000 असते. काल परवा रक्षाबंधनाला अशा पद्धतीचा एक सुंदर असा उपक्रम आम्ही राबवला. जास्त नाही पण एक 2-4 विद्यार्थी आले आमच्याकडे. हरकत नाही, नसीब आपणा आपणा. आता पुढं घटक चाचणी परीक्षेत शाळेतल्या जर 20पैकी 20 गुण जर मिळाले तर अशाही विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या क्लासेसमध्ये जर यायचं असेल तर त्यांना आम्ही आवर्जून काय करत असतो, फीसमध्ये खूप मोठी सवलत देत असतो. याचाही फायदा आपल्या विद्यार्थी बंधू भगिनींना होणार आहे. स्टेट बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, BMS आहे. एकंदरीत पूर्णतः जवळपास 13 ते 14 घंटे ट्युशन क्लासेस चालविण्याचं काम करतो आहे. म्हणजे पूर्ण वेळ आम्ही याच्यातच गुंतून आहोत. 1 येवो, 2 येवो, 10 येवो, 15 येवो, 25 येवो अशा विद्यार्थ्यांना आम्ही प्रयत्न करत असतो. हे शाळेतल्या घटक चाचणी परीक्षेच्या संदर्भामधला बॅनर आपल्याला पाहावयास मिळत आहे. बॅचेसच्या वेळा ज्या आहेत त्या अगदी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार आहेत. कुठल्याही शाळेचा विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या तरी बॅचेसमध्ये बसतोच चांगल्यापैकी. आणि विशेष सांगायचं म्हटलं तर घरातून एकदा जर बाहेर पडलं तर 4ही ट्युशन तुमचे कंटिन्यू झाले पाहिजेत असं मला वाटतं. ठीक आहे, चला तर आत्ता आपण मगा म्हटल्यासारखं एक आदर्श उत्तरपत्रिका नेमकं काय असते त्या संदर्भात आपण पाहूया. स्वतः मी लिखाण केलेलं आहे. आता प्रश्नपत्रिका वेगळी असेल तर उत्तरपत्रिका अशा पद्धतीची असावी आपली. आपण या ठिकाणी 3पैकी 2 ऑप्शन लिहिणं गरजेचं आहे. चित्रपट जास्त नका लिहू, फक्त चित्रपट. आणि इकडं बॉक्समध्ये 1 मार्क लिहायचा आहे, कारण पेपर चेक करत असताना शिक्षकाला सोपं जावं आणि उत्साह वाढावा त्यांचा. या पद्धतीने सुंदर एकाखाली एक लिहायचं, जास्त ओळी नका सोडू, 1 ओळ सोडा. क्रमांक 2 संख्या, 3पैकी 2 1. तुमचं 3ही करेक्ट आलं पाहिजे बेटांनो. डाव्या बाजूचा भाग लिहायचा, पुन्हा उजव्या बाजूचं योग्य उत्तर लिहायचं. पुन्हा गद्यांशम, काही जास्त लिहू नका, गद्यांशम 1 वाक्येनं बस एवढा शब्द लिहिलात की ती शिक्षकांना लक्षात येऊन जातं. 1 मार्क. डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे तिथं. सत्यम असत्यमला वाक्य लिहून पुन्हा उत्तर लिहायचं आहे. समानार्थक लिहिताना डाव्या बाजूचा भाग लिहायचा = करून. अपेक्षित एकच उत्तर पर्याय समानार्थी शब्द आहे, पण 2 लिहिले तर व्हेरी गुड. लंगलकारः
लंग लकारामध्ये बदलायचं आहे. म्हणजे लंग लकाराचे आपल्याला शब्द लिहायचे होते, तो भाग इथं दिलेला आहे. श्लोक पूर्णम 2पैकी 1 आपण दोन्हीही लिहिलेले आहेत इथं. अनुवादम भाषांतराचा एक भाग असतो, दोन्हीचंही लिहायचं छानपैकी. प्रश्न निर्माणम करूत, हां प्रश्नार्थक शब्द वाक्यात आल्यानंतर शेवटी उभीदंडी नाही तर क्वेश्चन मार्क असणं आवश्यक आहे. तालिकासुद्धा असू शकते, नामतालिका, सर्वनाम तालिका, धातू तालिका म्हणजे त्याला क्रियापद तालिका आणि धातुसाधित विशेषण तालिका असते. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि ज्या रिकाम्या जागा तुम्ही लिहिलेल्या आहेत त्या तालिका स्वरूपामध्ये अंडरलाईन करायला विसरू नका. अव्यय धातूंचा अव्यय उपपद म्हणून एक भाग आहे. तर गम जाणे द्वितीय एवढं लिहा, गरज नाही तसं. गम लिहून उत्तर लिहिलं तरी चालतं, अहम पाठशालाम गच्छामी. पण आपण हुशार आहोत हे कुठंतरी शिक्षकांना कळालं पाहिजे. आणि इम्प्रेशन आपलं एकदा जर पडलं शिक्षकावर, अरे हा खूप विद्यार्थी सिन्सिअर आहे, हुशार आहे, तर मग अगदी काय वैयक्तिकरित्या तुमच्याकडे लक्ष देऊ शकतात. वाक्यम शुद्धम 3पैकी 2 गुणाला आहे. अशा पद्धतीनं आपण अंडरलाईनसुद्धा करणं आवश्यक आहे. आता खाली 8वीचा पेपर आहे, असो. तर हा भाग खूप छानपैकी आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. आणि जर आवडला तर निश्चितपणे आपण तो शेअर करायचा आहे इतर विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या ग्रुपवर पाठवा. व्हॉट्सअप, फेसबुकला याची लिंक वगैरे आपण ठेवू शकता. आणि या माध्यमानं काही अडीअडचणी असतील तर मला फोन करून डायरेक्ट विचारू शकता. मोबाईल नंबर आलेले आहेत बॅनरच्या माध्यमानं. आणि त्याच्यानंतर बाकी इतर काही प्रश्न असतील तुमचे, काही अडीअडचणी, 8वी असो, 9वी असो, 10वी, BMS, 11वी, 12वी किंवा जे संस्कृत रसिक असतात त्यांच्यासाठी सुद्धा विनंती की त्यांनी बिनधास्तपणे फोन करा. मी आपल्यातलाच आहे, एक सर्वसाधारण आहे, गरीब आहे, प्रयत्न करतो आहे. आणि माझे आदरणीय गुरुवर्य रामदासजी त्यांच्या आशीर्वादानं खूप प्रयत्न करतो आहे प्रामाणिकतेने विद्यार्थी घडावा यासाठी. राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरचा मी 8 वर्षे शिकलेला विद्यार्थी आहे, 11वीपासून जवळपास MA सेकंड इयरपर्यंत. BEdसुद्धा माझं संस्कृत विद्यापीठात झालेलं आहे. MA राज्यशास्त्रसुद्धा आहे, BA ॲडिशनल पालीसुद्धा झालेलं आहे. असो फक्त सत्कार्य सेवा परमो धर्म हे मानणाऱ्यापैकी मी आहे. तर धन्यवाद.